तर चला घोटकरांची टेम्पो सावली केली जाते, कारण कुठेतरी शर्यत किती वाजता जमेल किती नाही तर त्याच्यामुळं त्यांना सावली पाहिजे, बस हीच एक हे. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या जे बैलगाडा संघटनेने नियम करला आहे, म्हणजे सकाळी 7 ते 12 असं मैदान, म्हणजे आज बोनिवलीचं मैदान त्याच नियमानुसार होतं आहे. आणि कुठली कुठली बैल आले ते आपण थोडक्यात बघूया. बरंचसं आता गाडा मला अजून पोहोचलं नाही बघा, खाली सांगायला टायमिंग देतात. आणि आत्ता मला वाटतं मी सुद्धा पण लेट का आलो, कारण कुठेतरी मी त्या दिवशी 6:30 वाजता 7 वाजता मैदानामध्ये खिरकालीच्या पोहोचलो होतो. तिथं पण नव्हती बैला आली ना, आज पण तेवढी काही आली नाही. जे आले ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघूया चला कोणकोणते बैलं आलेत. इकडे माझ्या बाजूला तुम्ही बघू शकतात रगील पोचलं आहे. खूप जास्त नाव सोनारपारकरांचा, टीम डॅडी ग्रुप खांबालपारा, अमोलदादा असतील, सागर बोरे असतील, आणि खरोखर यांचं नाव करतो आहे. आज सोनारपार गावाचं नाव बघा अखंड महाराष्ट्रामध्ये कायम या शहरी क्षेत्रामध्ये टिकून ठेवलं आहे. ते सर्व गाडा मला सोनारपारचे असतील ते, तर त्यांचं रगील आहे आणि रगील पोचलं आहे. आणि दुसरी कुठली कुठली बैलं आल्यात ती पण बघूया. चला, धन्यवाद. जे हनुमान प्रसन्न कुमार आयुष्यभर माली भोपर फक्त बैलुरीसह डावीत 2 बाजूला अर्धा गोलाटे भिजत यांनाच्या मैदानात जोर बाजे लवकरात लवकर जोर द्या. आणि दुसरा बिंदू आहे श्री महालक्ष्मी प्रसन्न अख्खा चांगाचे उत्सर्ग धुंद्रे पनवेल फक्त बैलुरीसह 2 बाजूला 2 गोलाटे भिजत यांना सुद्धा मैदानात जोर बाजे लवकरात लवकर जोर द्या. तसेच आमच्याला तिसरा बिंदू दंडरीत नाव आहे जे खंडोबा प्रसन्न अनिकेत शेखर ढबरे आलेख टायगर ग्रुप जामले बदलापूर सरुची 5 बाजूला दीर्घ गोंडे बिंदेत यांना सुद्धा मदत जोर बाजे लवकरात लवकर जोर द्या. रगील आजच्या मैदानामध्ये मित्रांनो दाखल आहे मुरबरकरांचा शंभूसुद्धा तुम्ही बघू शकता, पळण्यासाठी सज्ज आहे. आणि बघा बरेचसे गाडा मालक पोचलेत लवकर, त्यांचं आपण कौतुक करू. कारण कुठेतरी बघा नियमांना पालन करण्याचं म्हणजे तो आपल्याला संघटनेने आदेश दिला आहे, त्याचं पालन होताना पण दिसतं काही गाडा मालकांकडून. शंभू पोचले आजच्या दिवसासाठी, आपण शंभूला गुलालासाठी शुभेच्छा देऊया. त्यांचे दादाच आपण सर्व बसलेले इकडे या साईडला तुम्ही बघू शकता कडावकरांचा महाराजसुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आणि जी बैलं आले ती दाखवण्याचा प्रयत्न करतो, चला त्याला पण आपण गुलालासाठी शुभेच्छा देऊ. आज खिरकालीच्या मैदानामध्ये आपण मुलाखत घेतली होती किरण शेठ शेलर वांगणीकरांचा अर्जुन बघा आजसुद्धा लवकर पोचलो आहे. बरेचसेच गाडा मालक आहेत ना जे नियम पाळतात, आणि काही गाडा मालक अजून झोपल्यात. चला येतील तेव्हा येतील, बघूया. जे आल्यात त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन पोचला आहे, चांगलं नियोजन असेल अर्जुनचं आज आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याला आज गुलालासाठी आपण शुभेच्छा देऊ. इकडे बघा बरेचशीच बैला पोचल्यात. बघा सकाळी मॉर्निंगचं मैदान आहे तरी नेट बांधला जातो, कारण कुठेतरी आपल्या मुख्य प्राण्यांचा कसं त्याला त्रास कुठल्या प्रकारचं नाव व्हावा तो एकच येतो असं गाडा मालकांचा. आणि आज तुम्ही बघू शकता मैदानामध्ये दाखल झालं आहे जीविका पिंटू शेठ पाटील उंबरलीकरांचा वजीर आणि रायफल. इकडे या साईडला बघा पिंटू शेठ उभे आहेत नेट पकडूनशा. म्हणजे बैलांना सावली आज मला वाटतं 9 वाजले तरी पण सावली केली जाते, कारण कुठेतरी शर्यत किती वाजता जमेल किती नाही तर त्याच्यामुळं त्यांना सावली पाहिजे, बस हीच एक हे येतो असतं गाडा मालकांना. तर चला घोटकरांची टेम्पो पोचले, कुठली बैल आले ते बघू. रियांश खानाव डावरीकरांचा शंभू पण पोचला आहे आणि त्याच्यासोबत सैराट पण आहे. डावरी गावामध्ये हल्लीच्या घडीला तुम्ही बघा आत्ताच्या घडीला जे 2 बैलांनी धुमाकूळ घातला असा शंभू आणि सैराट बोनिवली मैदानामध्ये दाखल आहे दोघं पण. तर आलेत आता उतरतात. चला जमून खेळणाऱ्या गाडा मालकांची खूप जास्त गर्दी झालेली आहे, पण जे आपल्याला बिंजोरच्या टॉपच्या शर्ती बघायच्या आहेत ना त्या गाड्या खूप कमी आहेत. तर बघूया चला, त्या पण आल्यात म्हणजे लपून आहेत बैला सर्व इकडे तिकडे. आता कुठं फिरायचं तेच समजत नाही. त्याची जमून खेळणारे आहेत बघा, अफाट गर्दी लागलेली आहे तिकडे. पुढं पण बघा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बघा नियमांचं पालन करताना तुम्हाला कायम दिसतील. आयुष अमर माली भोपर म्हणजेच भोपरकरांची संपूर्ण धावून आजच्या बोनिवलीच्या मैदानामध्ये दाखल झालेली आहे. छोटा आरण्या, इकडे ओमकार, तिकडे बिच्छू, आणि पाठीमागं बघू शकता धावणीचा बादशाह म्हणजेच राणा, मोठा राणा, आणि संपूर्ण टीम बसली. 41-42 धावणीचा कोहिनूर हिरा आत्तापर्यंत पळतोय. गेली 10 वर्षे बैल पळतोय आणि कुठेतरी मालकाचं नाव या क्षेत्रात अजरामर ठेवलं आहे.
ज्या रानाने तो राणा आत्तापर्यंत पलतोय आणि आजसुद्धा या बोनिवलीच्या मैदानामध्ये दाखल आहे. ये राणा, राणा ये 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 इकडे. धमक बघा, तीच धमक तोच राग आतापर्यंत. बिच्छू डॉन. भिवंडी पोगावकरांचा देवा बघा, तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये पोचलाय. आणि आपण देवाला स्टार्टिंगचा जो इथला प्रवास होता तो बघितला असेल, महेश शेठ पाटील ताराली भिवंडी याच्या दावणीला करताना. खूप साऱ्या मोठ्या मोठ्या लढती करताना दिसला होता आपल्याला देवा. त्यानंतर त्यांनी विकला आणि कुठेतरी आता पोगावकरांच्या नावाने हा देवा पळतोय. आणि आज पण तो मैदानामध्ये दाखल झाला आहे. चला आपण त्याला आज बोलायसाठी शुभेच्छा देऊ. दिनेश शेठ पाटील खार्डी, खार्डीकरांचा डमरू आणि इकडे या साईडला आहे जलवा. दोघं पोचल्यात, आजच्या या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आणि कुठेतरी तुम्हाला दिसत असेल आता 3 फेऱ्याची मैदानं असो किंवा बिंजरची मैदानं असो, डमरूचं आताच्या घडला खूप मोठं नाव होत चाललं आहे. तर आजच्या या बोनिवलीच्या मैदानामध्ये तो सुद्धा दाखल आहे. आपण त्याला आजच्या या मैदानासाठी गुलालासाठी शुभेच्छा देऊया. चला, पाठीमागं बॅकग्राऊंडला इन्व्हर्टरचा जनरेटरचा आवाज येतो आहे, थोडंच थांबवून घ्या. डालमुंडीवाली मावशी पोचले बघा. डालमुंडीवाली मावशी धंदा लावते बघा. चुलीवरचं जेवण म्हणतात ना, स्वतः लाकडं जमा करून आणते बघा तिकडनं आणि इथं बनवतं. आता बघा थोड्या टायमामध्ये चुला पण पेटेल मावशीचा. मावशीबद्दल फोटो करा. मावशी कुठली आणली लाकडा? आमच्या गावातली आणली. बोनिवलीकरांची लाकडा घेतल्यात. बरोबर आहे. काकोलेकरांचा घरचा साथ सुद्धा आजच्या मैदानामध्ये 2 वासरं आलेत बघा. इकडे या साईडला शूटर, गावठी शूटर आहे आणि त्या साईडला भोंगा आहे. 12-13 नागावकरांचा बुलेटसुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल आहे. आणि आपण बघतोय खिरकालीच्या मैदानात दादांचा एक फेरा झाला बुलेटचा आणि कुठेतरी खूप गती लावली होती. आज बोनिवली मैदानामध्ये पोचले. तो बघूया आजच्या मैदानामध्ये आपण त्याचा गुलाल झाला तर नक्की 100% आपण बाईट घेऊ त्याची. इकडे या साईडला बघा तुम्ही, समारा श्रीकांत शेठ जोशी नवापाडा आणि बाजी शार्दूल ग्रुप तलेगाव यांचा बाजी आजच्या मैदानामध्ये पोचला आहे. दादांनी घेतला. कुठेतरी दादा सांगत होतं की बघा घेऊया, कुठेतरी त्याचा एक नियोजन चांगला करूया. आणि कुठेतरी नियोजन पण चांगला आता तुम्ही बघू शकता. बिंजोरचं मैदान चालू आहे, त्याच्यानंतर 3 फेऱ्याचं पण मैदान आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण त्याचा गुलाल झाला आहे. आपण त्या दिवशी बाईट घेतली. आणि आता जस्ट खिरकालीचा मैदान झाला, तिथं पण चांगली अशी गाडी त्याची बदामसोबत पळाली आणि त्याचा तो सुद्धा आपण गुलाल घेतला, तिथं बाईट घेतली. आणि आज बोनिवलीच्या मैदानात सुद्धा पण ती दाखल आहे तो. तर चला आज पण आपण गुलालासाठी शुभेच्छा देऊ त्याला.